दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 30 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्याची वरदायीने असलेल्या उजनी धरणाची वाटचाल ही 50कडे चालल्याची आपल्याला दिसून येते। आज सकाळी 6 वाजता दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक वाढलेली दिसते। ती 31,487 क्युसेक्स इतकी झाली की जी रात्री 9 वाजता 25,541 क्युसेक्स इतकी होती। उजनी धरणाची दौंडची जी आवक आहे की दौंडची आवक सातत्यानं कालपासून वाढलेली दिसून येते। उजनीची टक्केवारीमध्ये जर आपण आकडेवारी काढायला गेलं तर 44.49% इतकं हे धरण भरले। साधारण 45% धरण भरून ह्याची 50कडे वाटचाल सुरू झाली आहे। उजनी धरणाचा जो काही एकूण पाणीसाठा आहे उपयुक्त एकूण पाणीसाठा तो 87.49 TMC इतकी झाला असून उपयुक्त पाणी पातळी पाणीसाठा पाहायला गेलं तर तो 23.83 TMC इतका तो पाणीसाठा झालेला आहे। सोलापूर जिल्ह्याच्या या वरदायिनीवरती उजनी धरणावरती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा खूप मोठा प्रश्न अवलंबून आहे। त्यामुळे उजनी धरण हे भरणं सोलापूर जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण या उजनी धरणाच्या पाण्यावरतीच खूप मोठं अर्थकारण आहे, अर्थचक्र खूप मोठं फिरतं आहे। कारखानदारी असेल, ऊस असेल, ह्या सगळ्यावरती या उजनी धरणाचा परिणाम होतो। त्यामुळे उजनी धरणाची जी अपडेट आहे ती अपडेट आपल्याला सातत्यानं पाहावे लागणार आहे। उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे आणि ते आता 100कडे कधी जातं याची आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। जरी आता उजनी धरण हे 50कडे जरी वाटचाल करत असली तरी आणखीन पावसाळा 2 महिने आहे। त्यामुळे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जर चांगले पाठीमागच्या आठवड्यात जसे पाऊस झाले मोठे त्या पद्धतीने जर चांगले पाऊस झाले तर उजनी धरण हे लवकरच हे प्लसमध्ये येणार आहे आणि सोलापूरसह पुणे नगर जिल्ह्यातील जे काही शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न निश्चितपणाने सुटण्यास मदत होणार आहे। त्यामुळे उजनी धरणाचे काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।